नमस्कार, मी स्नेहा मांगुरकर. तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. आपण पाहतोय रात्रीचं पश्चिम महाराष्ट्र बुलेटिन. जाणून घेऊया दिवसभरातील ठळक घडामोडी. आता पाहूया कोल्हापूर जिल्ह्यातील घडामोडी. दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी श्रींची इच्छा म्हणून मंदिरं उघडण्यास परवानगी दिली आणि दररोज दर गुरुवारी, पौर्णिमा, शनिवार या निमित्तानं दत्तदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहू लागला. गेल्या 8 महिन्यांपासून कोरोना महामारीच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नरसिंहवाडीचं दत्त मंदिर बंद होतं आणि यामुळे लाखो भाविक नाराज होते. मंदिरात येण्यास परवानगी मिळाल्यामुळे रहिवाशांसह दत्तभक्तांचा आनंद गगनात मावेनासा झाला. इस्पुर्ली येथील श्री क्षेत्र हलसिद्धनाथ यात्रा दिनांक 16 नोव्हेंबर रोजी उत्साहात पार पडली. यात्रेदरम्यान गावातील सर्व भाविकांनी श्री क्षेत्र हलसिद्धनाथ मंदिर इथं जमून धनगरी ढोल वादनासह मंदिराला प्रदक्षिणा घातली. यावेळी ढोल कैताळ वादनानं भाविकांनी मानकऱ्यांचा मंदिरात प्रवेश झाला. यानंतर हेडाम खेळ झाला आणि हलसिद्धनाथ मुख्य भाकणुकीला आरंभ झाला. भाकणूक वाघापूर येथील कृष्णात ढोणे यांनी केली. शिरोळच्या श्री दत्त शेतकरी सहकारी कारखान्याच्या कार्यस्थळावर कैलासवासी आप्पासाहेब उर्फ सारे पाटील यांनी भव्य दिव्य उभं केलेलं मैदान 7 महिन्यांपासून बंद आहे. ते आज खुलं झाल्यानं खेळाडू, लहान मुलं त्यांच्याबरोबरच वृद्धांच्या मध्ये आनंदाचं वातावरण आहे. आता या ठिकाणी खेळण्यासाठी आणि फिरण्यासाठी गर्दी होतीये. या मैदानावर खेळाडूंना साहित्य, बगीचा बरोबरच आणि बऱ्याचशा सुविधा उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. गेल्या 7 महिन्यांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे मैदान बंद होतं. आता पाहूया सांगली जिल्ह्यातील घडामोडी. पुणे पदवीधर मतदारसंघातून भाजपाकडून संग्रामसिंह देशमुख यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर महाआघाडीतून राष्ट्रवादीने अरुण लाड यांची उमेदवारी जाहीर केली. ऐन रब्बी हंगामात 5 जिल्ह्यात राजकीय मशागतींना वेग आला असताना प्रमुख उमेदवार मतदारसंघातील असल्यानं पलूस कडेगावच्या राजकीय कुरुक्षेत्रात सन्नाटा पसरलाय. राष्ट्रवादीनं लाड यांची उमेदवारी जाहीर केल्यानं पुरोगामीचा हा राजकीय विळा भाजपच्या कमळाचा खुडा करणार का? विश्व विस्ताराची पोटरी धरलेल्या काँग्रेसच्या महाराष्ट्रभरच्या फुटव्याला अटकावा करणार का? याची चर्चा सध्या मतदारसंघात रंगली आहे. शेतातील पिकांना पाणी पाजण्यासाठी विहिरीवरील मोटर चालू करण्यासाठी गेल्यानंतर विजेचा तीव्र धक्का लागून जांभुळणी इथले विष्णू विलास गावडे या शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास बेरगळवाडी धडस वस्ती इथं घडली. मयत विष्णू गावडे हे घरनकी येथील न्यू हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत होते. जांभुळणी गावडे वस्ती हे त्यांचं गाव असून ते धडस वस्ती इथं शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी मोटर सुरू करण्यासाठी गेले होते. विद्युत पेटीलगतच त्यांना विजेचा धक्का लागला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूचं वृत्त समजताच गावडे कुटुंबियांसह जांभुळणी गावावर शोककळा पसरली. कडेगाव पंचायत समितीच्या शेजारील प्रकाश गादी कारखाना या मोठ्या गादी कारखान्याला दुपारी 1:45 शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. गादी कारखान्यास लागलेल्या आगीमुळे 4 लाख रुपयांचं नुकसान झालंय. आग विझवण्यासाठी सोनहिरा आणि केन ॲग्रो कारखान्याच्या अग्निशमन दलास फोन करण्यात आला. संग्राम देशमुख यांनी आणि त्यांच्या घराण्यानं यापूर्वी पराकोटीची मैदानं गाजवली आहेत. ते युवा असल्यानं युवकांचं नेतृत्व करतील असा विश्वास आमदार राहुल कुल यांनी व्यक्त केला. पुणे पदवीधर मतदारसंघ भारतीय जनता पक्षाचे उमेदवार संग्राम संपतराव देशमुख यांच्या प्रचारार्थ दौंड तालुक्यातील भाजप पदाधिकारी आणि पदवीधरांच्या मेळाव्यामध्ये आमदार राहुल कुल बोलत होते. संग्राम संपतराव देशमुख हे कर्तृत्ववान आहेत. त्यांनी स्वतःच्या हिमतीवर विश्व निर्माण केलंय. शिवाय ते तरुणांचे नेतृत्व करतात. त्यामुळे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांची ताकद संग्राम देशमुख यांच्या सोबत असल्याचं श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजीराव भिडे गुरुजी यांनी सांगितलं. कुपवाड ते मिरज रस्त्यावर बडेपीर दर्ग्यासमोर सोमवारी रात्री 2 मोटारसायकलचा जोराचा अपघात झाला. या अपघातात 1 जण ठार तर 2 जण किरकोळ जखमी झालेत. याबाबत कुपवाड पोलिसात नोंद झाली. यामध्ये विशाल रामचंद्र मोहिते वय 25 असं अपघातात ठार झालेल्याचं नाव आहे. उपचारासाठी त्याला सांगली शासकीय रुग्णालयात दाखल केलं होतं, परंतु उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. याचा अधिक तपास कुपवाड पोलीस करत आहेत. आता पाहूया सातारा जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी. उमरज पोलीस ठाणे हद्दीतील विविध गुन्ह्यातील आणि 2 टोळ्यांमधील एकूण 7 जणांना जिल्हा पोलीस अधीक्षक तथा अजयकुमार बन्सल यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन 1951 चे कलम 55 अन्वये हद्दपार केल्याचे आदेश जारी केलेत. याबाबतची माहिती पोलीस अधीक्षक कार्यालय सातारा यांनी मंगळवारी दिली. उमरज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांनी हद्दपार प्रस्ताव जिल्हा पोलीस प्रमुखांकडे सादर केला. यावर तातडीने कारवाई करत नूतन जिल्हा पोलीस प्रमुखांनी प्रथमच मोठी कारवाई करत 7 जणांना तडीपार केलाय.
जिल्ह्यातील धार्मिक स्थळ सुरू करण्याचा आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिला। या आदेशाप्रमाणे धार्मिक स्थळ सुरू करण्याच्या अनुषंगाने मंदिराच्या ट्रस्टनी स्वच्छता सुरू केली। सोमवारी सकाळी जिल्ह्यातील मंदिरं भाविकांच्यासाठी खुली झाली। यामध्ये वाईचे महागणपती मंदिर, मांढरदेवचे काळूबाई मंदिर, पाटेश्वर, यवतेश्वर, सातारा शहरातील कोटेश्वर मंदिर, श्रीकृष्णेश्वर, बहुलेश्वर, गारेचा गणपती ही मंदिरं खुली झाली। मंदिरं खुली झाल्यानं भक्तांच्या मध्ये आनंदाचं वातावरण आहे। साताऱ्यातल्या मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे आणि पर्यावरण मित्र नाना खामकर यांची केंद्र शासनाच्या पर्यावरण, वन आणि जलवायू परिवर्तन मंत्रालयाअंतर्गत वन्यजीव अपराध नियंत्रण समितीवर सदस्यपदी नेमणूक झाली। वन्यजीव तसंच वन्यजीव अवयवांची वाढती तस्करी आणि हत्या याला आळा बसावा यासाठी ही समिती कार्य करते। आता पाहूया सोलापूर जिल्ह्यातील घडामोडी। पाडव्याच्या मुहूर्तावर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर भाविकांसाठी खुलं करण्यात आलं। भाविकांची वाढती गर्दी आणि मागणी लक्षात घेता मंदिर समितीच्या वतीनं बुधवारपासून 2000 भाविकांना दर्शनाला सोडण्याचा निर्णय घेण्यात आला। शासनानं कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घालून दिलेल्या नियम आणि अटींची अंमलबजावणी करतच दर्शन व्यवस्था करण्यात आली आहे। राज्यातील मंदिरं, धार्मिक स्थळं, प्रार्थना स्थळं राज्य शासनानं उघडण्यास परवानगी दिली आहे। श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी दररोज 1000 भाविकांना दर्शनाकरता सोडण्यात येत होतं। आता दर्शनासाठी 2000 भाविकांना सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र बुलेटिन संपलं। ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी आमच्या तरुणभारत.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या। तसंच स्पेशल स्टोरीज आणि न्यूज बुलेटिनसाठी तरुण भारत न्यूज हे YouTube चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।